आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट आहेत. काय सांगाल साहेब, आज जे आहे ते आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत, ही सभा होते. आज प्रचार 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यापूर्वी प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक आपली ताकद असेल, आपली रॅली असेल, मोटरसायकल रॅली असेल, हा काढायचा प्रयत्न निश्चित करत असतो. एक वातावरण निर्मिती यामुळे होते आणि कार्यकर्त्यामध्ये एक जोशसुद्धा येतो. त्यासाठी हा सगळा शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज थोडा सगळीकडे तुम्हाला जोरात पाहायला मिळेल. आता ज्या भागात तुम्ही प्रभागात प्रचार करताय त्याच बेगमपुरा भागातील एक यादी व्हायरल झाली आणि त्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही यादी कोणी व्हायरल केली, आमच्या नावावर कोणतरी पैसे खाते. याबाबत काय सांगाल पालकमंत्री? नाही, अशा प्रकारे मतदार विकला जातो किंवा मग मतदाराला आम्ही विकत घेतो, हे जे काही तंत्र नवीन मला पहिल्यांदा आयुष्यात पाहायला मिळालं. म्हणून अशा याद्या प्रसिद्ध करणारा नेमका कोण याचा पोलिसांनी स्वतःहून सो मोठो, त्याला याच्यासाठी तक्रारीची गरज नाही आहे, सो मोठं सायबर सेल जो आहे त्यांनी याची दखल घेऊन ताबडतोबीने तपास केला पाहिजे. उद्या मतदाराला जाताना त्या मतदाराला मी विकल्या गेलो अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली तर तो मतदान नाही करणार. म्हणून मतदाराला भयकवण्यासाठी किंवा त्याला आपल्यापासून दूर करण्यासाठी हा केलेला गैरप्रकार आहे. खरं तर या ठिकाणी भाजप आम्ही एकच नतमस्तक होतो शिवसेना प्रमुखासमोर, बाबासाहेब आंबेडकरांसमोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर. आम्हाला नतमस्तक होण्यासाठी हे 3 ठिकाणं भरपूर आहेत. ज्यांना कुणाला त्यांच्या पक्षामध्ये जातो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांना कुणाला नतमस्तक होतात तो त्यांनी ठरवावं. आदित्य ठाकरे असं म्हणतात की 99% निधी जो आहे तो सत्ताधारी आमदारांना दिला आहे, एकही मंत्री नाही की जो मुंबईचा मित्र असेल. असं नसतं. हा जो निधी दिलेला आहे हा जाणीवपूर्वक सर्वच पक्षाच्या आमदाराला द्यायचा प्रयत्न केला आहे. आमदार हा लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांनी त्याच्या वार्डामध्ये, त्यांच्या भागामध्ये काम झालं पाहिजे, ही त्याच्या मागची आमची भूमिका आहे. संजय राऊत यांनी अशी टीका केली की फडणवीसांना हवं ते गणेश नाईक बोलत आहेत. कोण कुणाला काय बोलतंय हे निवडणुकीच्या ह्या वातावरणामध्ये आम्ही पाहतोय, त्याची गंभीरतेने दखलही घेतोय. एकनाथ शिंदे साहेब त्या सगळ्या गोष्टीवर सिरियसही आहेत. म्हणून निवडणुका होऊ द्या. या निवडणुकीमध्ये कुठेही आमच्याकडून चिखलफेक होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली होती, त्यावर काल इम्तियाज जलील असं म्हणाले की MIMचा सुपडा कोणीही साफ करणार नाही, MIMचा जर सुपडा साफ केला तर मी दाढी काढतो, नाहीतर त्यांनी दाढी काढावी. तू दाढी काढायचा तर त्याचा प्रश्न कुठे येतो? आता शेर भागो झालेला आहे त्याला कोण विचारते त्याला? आता काही दिवसांनी त्याला हे शहर सोडून जावं लागणार आहे. एकनाथ शिंदे साहेब कुठं, हाच गल्लीतला कार्यकर्ता कुठं, कुणाशी बरोबरी करतोय तो? म्हणून अशा चिल्लर माणसाला आम्ही किंमतसुद्धा देत नाही. कुख्यात गुंड जो आहे तो गजा मारणे याला जे आहे ते 15 आणि 16 तारखेला बाहेर येण्याची परवानगी दिली आहे, मतदानाची सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. आता हे न्यायालयाचा निर्णय, त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत संजय शिरसाट होते ज्यांनी आपल्या संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.